मित्रांनो, पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने पुणे, नगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील भूसंपादनाची कामे रखडली आहेत. पुणे जिल्ह्यात प्रकल्पासाठी आवश्यक जागा थेट खरेदीने संपादित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी आवश्यक जमीन मोजणी केली असून शोध अहवालही तयार केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत 2 मार्ग तयार करण्यात येणार असून पुणे नाशिक अंतर 2 तासांवर येणार आहे. व्हिडिओकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 1.5% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक 1200 ते 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. मात्र अद्याप निधी प्राप्त झालेलाच नाहीये. दरम्यान नाशिक आणि नगर या जिल्ह्यात प्रकल्पाला जमिनी देण्यास स्थानिकांनी सुरुवातीला विरोध केल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेने या प्रकल्पाला परवानगी न दिल्याने मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वे मार्ग होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या आहेत. तसेच नाशिक पुणे महामार्गालगत औद्योगिक महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. रेल्वेचा वेग 200 किलोमीटर प्रति तास असणार आहे. 18 बोगदे असणार आहेत. 41 उड्डाणपूल असणार आहेत. तसेच 128 भुयारी मार्ग असणार आहेत. या प्रकल्पामध्ये 60% वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रत्येकी 20% खर्चाचा वाटा उचलणार आहे. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील 1470 हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधील 575 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली. भूसंपादनासाठी रेल्वे प्रशासनाकडे जी निधीची मागणी केली होती तो निधी प्राप्त न झाल्याने भूसंपादन थांबवण्यात आले आहे. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत? ही निधी कधी प्राप्त होईल व भूसंपादनाचे काम पुन्हा कधी चालू होईल? कमेंटमध्ये जरूर सांगा.